ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वसंत पंचमीची माहिती, देवीची नामावली, पूजाविधी, मुहूर्त व देवीचे मंत्र। सर्व ऋतूंचा राजा असणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते। तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो। वसंत पंचमी या उत्सवामागील इतिहास आणि महत्त्व आपण पाहूया। वसंत पंचमी हा उत्सव माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात। उत्सवाचा इतिहास आणि साजरी करण्याची पद्धत। वसंत पंचमी ह्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवा अन्न ग्रहण करतात। वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात। तसेच महालक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो, म्हणून या तिथीला श्री पंचमी असेही म्हणतात। या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात। वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे। हा दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून मानला जातो। या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते। वेद आणि पुराण यांमध्ये वर्णन केलेला सरस्वती देवीचा महिमा। सरस्वतीच्या श्वेतधवल रूपाचे वेदात केलेले वर्णन। या कुंदेंद्रुतुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। अर्थ: जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार याप्रमाणे गौरवर्णी आहे, जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे, जिचे हात उत्तम वीणेमुळे शोभत आहेत, जी शुभ्र कमळाच्या आसनावर विराजमान झालेली आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात, जी सर्व प्रकारच्या जडता म्हणजेच अज्ञान दूर करते, अशी ती भगवती श्री सरस्वती देवी माझे रक्षण करो। विद्या आणि ज्ञान यांची अधिष्ठात्री देवता सरस्वती हिचा ज्यांच्या जिभेवर वास असतो ते अतिशय विद्वान आणि कुशाग्र बुद्धीचे असतात। पुराणातील सरस्वती देवीचे वर्णन। रूपमंडलमध्ये वाग्नेय देवीचे शांत, सौम्य आणि शास्त्रोक्त असे वर्णन आढळते। देवीच्या रूपांमध्ये दुधाप्रमाणे शुभ्र रंगाच्या सरस्वती देवीच्या रूपाला अधिक महत्त्व आहे। सरस्वती देवीची नामावली। विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पुढील नामावली पाठ करावी। प्रथमं भारती नाम, द्वितीयं च सरस्वती, तृतीयं शारदा देवी, चतुर्थं हंसवाहिनी, पंचमं जगती ख्याता, षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं कुमुदी प्रोक्ता, अष्टमं ब्रह्मचारिणी, नवम बुद्धिदात्री च, दशमं वरदायिनी, एकादशं चंद्रकांती, द्वादश भुवनेश्वरी, द्वादशैतानि नामानि, त्रिसंध्यं यः पठेन्नर जीवाग्रे वसते नित्य ब्रह्मरूपा सरस्वती। वसंत पंचमीचे महत्त्व। महासरस्वतीचा जन्मदिन वसंत पर्वाच्या आरंभ वसंत पंचमीने होतो। याच दिवशी श्री म्हणजेच विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती हिचा जन्मदिन साजरा करण्यात येतो।
मुहूर्त. पंचांगानुसार यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. मात्र माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:39 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदया तिथीला महत्त्व आहे. उदय तिथीनुसार 14 फेब्रुवारीला वसंत पंचमीचा सण साजरा होईल. पूजा पद्धत. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी पूर्ण करा. त्यानंतर पिवळे कपडे परिधान करा. त्यानंतर देव्हारा आणि पूजेच्या ठिकाणी स्वच्छ करून गंगाजल शिंपडून पवित्र करा. आता पाटावर सरस्वती मातेची मूर्तीची प्रतिष्ठापना करा. तुम्ही देवीला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करू शकता. तसेच पिवळ्या रंगाची रोळी, पिवळी फुले, अक्षता आणि मिठाई अर्पण करून दिवा लावावा. माता सरस्वती चालीसा पठण करावे. पूजा झाल्यानंतर आरती करावी आणि प्रसाद वाटप करावे. सरस्वती देवीचे मंत्र. विद्यार्थ्यांनी रोज सरस्वती मंत्र जाप केला पाहिजे. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढून विद्या व कला क्षेत्रात चांगली प्रगती होऊन यश प्राप्त होईल. मंत्र पुढे देत आहे. सरस्वती देवीचा मूलमंत्र. ओम ऐं सरस्वत्यै ऐं नमः. माता सरस्वतीचा संपूर्ण मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं सरस्वत्यै दैवे नमः. सरस्वती मातेचे चमत्कारिक सर्वात शक्तिशाली मंत्र. ओम ह्रीं श्रीं सरस्वत्यै नमः. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.